चला तर या छोट्या क्राफ्ट चिकनची तुम्हाला एक गोष्ट सांगते. तर हे धनुच्या स्कूलमधलं होतं. त्याआधी बघा किती छान वातावरण होतं आणि सतत पाऊस चालू असल्यामुळे ना या झाडांना खूप जास्त पाणी होतंय. मी तरी विचार करतेच आहे की यांना कुठं कम पाण्याच्या ठिकाणी ठेवूयात का. नंतर आमच्या बाईसाठी पप्पांनी इतके सगळे बिस्किटं बोलवले आणि घरासाठी थोडंसं सामान बोलवलं, ते पण ब्लिंकिटवरनंच बोलवलं. यावेळेस माझा काही कार्यक्रम फसला नाही, उलटं माझं सामान जे होतं तेच आलं आणि काहीच प्रॉब्लेम झाला नाही. तर एखाद्या वेळेस होतो. नंतर तेल कशात काढायचं म्हणून तुम्हाला सांगते, माझ्याकडे असं 2 केटली आहेत. मी काय करते, केटलीमध्ये थोडंसं काढते आणि ही कॅरी बॅग ना अशीच प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवते, कारण ती बरणी ना तेलाच्या पॅकेटच्या याची आहे साईजची, आणि जर आपण त्यामध्ये तेल ठेवलं तर ते सांडण्याची शक्यता खूप कमी असते. नंतर मी बघत होते माझ्या चेहऱ्याला काय झालं, पण झोपेतून उठल्यावरतीच ग्लो असतो. नंतर ग्लो कुठं गायब होतो काय माहिती, मला नंतर तर ग्लो लवकर दिसतच नाही. असो, आता माझ्या स्किनचा राज मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. त्याआधी ना धनुच्या स्कूलमध्ये चिकन क्राफ्ट दिलेलं होतं तिला, जे कागदपासून बनवायचं होतं. मग मी ना कागद, हे डॉम्सचे कलर वगैरे आणले, स्केच पेन आणलेत आणि जे जे साहित्य पाहिजे होतं ते आणलं होतं, कारण आमच्या घरात लहान मुलं नसल्यामुळे आमच्याकडे काही नव्हतंच. त्यामुळे मला सर्व गोष्टी विकतच आणायला लागल्या. असो, आणि मी ना सोबतच शॅम्पूची एक क्लिनिक प्लसची पट्टीसुद्धा आणलेली होती, कारण म्हणलं आपल्याला पाहिजे असते. मग पेन्सिल, इरेझर, शॉर्पनर जे जे पाहिजे सगळं आणलं. आता हे चिकन क्राफ्ट बनवण्यासाठी सर्वात अगोदर ना कागदावरती ना असं राऊंड सर्कल करून घ्यायचा आणि छोट्या मुलांचाच हात ठेवून त्यांच्या हाताने पंजा कापून घ्यायचा. पण आता माझ्या मुलीचा हात खूप मोठा होता आणि चिकनची साईज तर छोटी होती. मग मी काय केलं, तिच्या साईजच्या पंजाच्या आकाराने कापलेत आणि सेम तसेच बनवलेत, फक्त साईजला थोडे छोटे बनवलेत आणि खूप सुंदर झालेत बरं का. नंतर ना ते हात चिटकवायचे आणि एक गोल ड्रॉ करायचं सर्कल कागदवरती. खूप इझी होतं, मला तर खूप आवडलं. आमच्या टायमात नव्हतं बाबा असं काही क्राफ्ट बनवून आणा, हे करा ते करा. आमच्या टायमात तर होतं, बिया जमा करायचे, धान्य जमा करायचं आणि त्याचाच प्रकल्प आम्ही बनवून न्यायचो. पण यांना हे आता रोजच्या जीवनात शिकवतात, तेव्हा आम्हाला फक्त दिवाळीनंतर किंवा पेपरांमध्येच असायचं ते. आणि बघू शकता किती छान असं लगेच तयार झालं. आता याचे पाय तयार करण्यासाठी ना ऑरेंज कलरच्या कागदाने मी त्याचे पाय तयार करून घेतलेत. बघा किती छान दिसतात ना. आता सगळं झालं, पण आता काय राहिलं ते त्याचे 2 डोळे आणि एक चोच पण खूप छान आहे. मी ती पण कट करून लावली आहे. आणि तुम्हाला सांगते, डोळे काढायला म्हणजे डोळ्यांचंच काय, मला ड्रॉइंग काढायला ना खूप आवडतं. मला खूप शौक आहे पेंटिंगचा, पण आता कसं असतं वेळ मिळत नाही, त्यामुळे करत नाही. जर एखाद्या वेळेस केली तर शेअरच करेल तुमच्याशी. तर आता आपलं तयार आहे हे क्राफ्टचं चिकन बेबी छोटं. तर असा होता व्हिडिओ. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय मंडळी.